हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटन दम बिर्याणीची रेसिपी। तर ही मटन दम बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने तसेच चविष्ट कशी बनवायची ते मी ह्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे रेसिपी लास्टमध्ये तर नक्की बघा। सर्वात आधी मी मटनचं मॅरिनेशन तयार करून घेतलं। तर मॅरिनेशनसाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं मटन घेतलेलं आहे। मटणामध्ये इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकून घेतली। तर इथे मी 2 चमचे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली। 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या आणि वजनी मापे 150 ग्राम इथे मी दही टाकून घेतलं मटणाच्या मॅरिनेशनमध्ये। चवीनुसार मीठ टाकून घेतले। त्याचबरोबर मटनचा मसाला जो मिळतो तो 2 चमचे टाकलेला आहे। जर का तुम्ही घरातच बिर्याणी मसाला बनवता तर तो टाकला तरीही चालेल। मी इथे मटन बिर्याणी मसाला विकत घेतला होता, तो इथे मी 2 चमचे वापरला। 1 चमचावरून हळद पावडर टाकून घेतली। 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला टाकला। 2 मोठे चमचे घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतलेला आहे। 1 चमचावरून धने जिरे पावडर टाकून घेतली। आता जे इथे मसाले वापरणार आहात ते तुम्हाला तुमच्या चवीनुसार वापरायचे आहे। तुम्ही जेवढं तिखट खाता तेवढं वापरायचं आहे। त्यानंतर मी इथे फ्राय केलेलं ऑनियन म्हणजेच बेरिस्ता टाकून घेतलं आणि थोडी चॉप केलेली कोथिंबीर आणि 1 चमचावरून कसुरी मेथी टाकून घेतली। या पॉइंटला तुम्ही इथे पुदिन्याचा वापर केला तरीही चालेल। 1 मूठ पुदिनासुद्धा वापरायचा आहे, पण मला पुदिना आवडत नाही म्हणून मी वापरला नाही आहे। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थितपणे मी मिक्स करून घेतले। मटनला व्यवस्थितपणे मॅरिनेट करून घेतलं। आता मटन जेवढं मॅरिनेट करून ठेवणार तेवढं चांगलं आहे। तर इथे मी मटन 2.5 ते 3 तास आधीच मॅरिनेट करून ठेवलेले होते। वेळ नसेल तर ॲटलीस्ट अर्ध्या तासासाठी ह्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। आता मी इथे बिर्याणी राईस बनवायला सुरुवात केली। एका टोपामध्ये 3 मोठे ग्लास मी पाणी घेतलेलं आहे, म्हणजेच 2 तांब्या पाणी घेतले। आता यामध्ये मी काही खडे मसाले टाकले। तर 4 इथे मी लवंग घेतल्या, 4 काळी मिरी घेतल्या, 2 दालचिनीचे तुकडे घेतले, 1 मसाला वेलची घेतली, 2 चक्रफूल घेतले, अर्धा चमचा जिरं आणि शाही जिरं असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर 2 तमालपत्र टाकून घेतले आणि 2 मोठे चमचे इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस मी या पाण्यामध्ये इथे पिळून घेतलेला आहे। तर इथे तुम्हाला पुदिना टाकायचा असेल तर थोडासा पुदिना टाकू शकता, पण मी इथे फक्त थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मग मी इथे टोपावरती झाकण ठेवले आणि पाण्याला चांगलं बॉईल करून घेतलं। पाणी चांगलं बॉईल झालं की टोपावरचं झाकण काढलं। आता पाण्यामध्ये इथे मी 1 टेबलस्पून तेल घालून घेतले आणि त्यानंतर याच्यामध्ये मी बिर्याणी राईस टाकून घेतला। तर इथे मी अर्धा किलो मटनची बिर्याणी बनवत आहे, तर अर्धा किलो मटनसाठी अर्धा किलो बिर्याणीचा राईस घेतला। आता हा जो राईस आहे याला स्वच्छ धुवून मी अर्धा तास आधीच पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, म्हणजेच हा जो राईस आहे तो लवकर शिजेल। तर हा बिर्याणी राईस थोडा थोडा करून पाण्यात मिक्स करून घेतला। एकदा व्यवस्थितपणे सर्व जिन्नसला स्टर करून घेतलं। मग मी टोपावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि 90% राईसला इथे कुक करून घेतलं। एकदा मी राईस बघितला व्यवस्थित कुक झाला होता, तर मी ह्या राईसला आता एका प्लेटमध्ये लगेचच पसरवून घेतला आहे। सर्व राईस मी प्लेटमध्ये व्यवस्थित पसरवून घेतला, म्हणजेच राईसची जी कुकिंग आहे ती थांबेल आणि 90%च इथे आपल्याला भात शिजवायचा आहे। सगळा बिर्याणीचा राईस काढून घेतल्यानंतर एका कढईमध्ये इथे मी 3 चमचे तेल तापत ठेवले। आता ह्या तेलामध्ये मी ऑलरेडी बिरिस्ता तयार केलेला होता, म्हणजेच कांद्याला फ्राय केलेलं होतं आणि त्याच तेलामध्ये आता मी इथे 1 तमालपत्र टाकलं, 2 दालचिनीचे तुकडे टाकले, 4 लवंग, 4 काळी मिरी, 1 मसाला वेलची, 1 चक्रफूल आणि अर्धा छोटा चमचा जिरं, अर्धा छोटा चमचा शाही जिरं टाकून सर्व इन्ग्रेडियंट्सला मीडियम फ्लेमवरती इथे 30 सेकंडसाठी फ्राय करून घेतलं। त्यानंतर यामध्ये मी ते 4 स्लायसेसमध्ये कट केलेले म्हणजेच उभे कट केलेले कांदे टाकून घेतलेले आहे। इथे मी मीडियम आकाराचे कांदे वापरले होते। कांदा व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत कांद्याला या तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा लवकर फ्राय व्हावा म्हणून मी कढईवर झाकण ठेवली आणि गॅसची फ्लेम मी हाय केली होती। नंतर कढईवरचे झाकण काढले तर कांदा व्यवस्थितपणे इथे ब्राऊन व्हायला आला होता। अर्धा मिनिटभर या कांद्याला मी आणखीन असंच परतवून घेतले। कांदा जेवढा फ्राय होईल तेवढं चांगलं। आता मी पुन्हा या कांद्यामध्ये 2 चमचे भरून अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली। या पेस्टमध्ये इथे मी हिरव्या मिरचीचा वापर केला नव्हता, जर का तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता। अद्रक आणि लसूण कच्चं असल्यामुळे व्यवस्थितपणे मी ह्याला 1 मिनिटभर व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। बिर्याणीचा मसाला जेवढा परतणार तेवढंच तुमची बिर्याणी चविष्ट तयार होते। अद्रक लसूणचा कच्चेपणा गेला की यामध्ये मी टोमॅटो ॲड करून घेतलं। तर 2 टमाटे घेतले होते मी इथे आणि टोमॅटोला मी गोलाकार कट करून घेतलं होतं। तुम्हाला जसं पण कसं कट करायचं असेल तसं तुम्ही करू शकता।
टोमॅटोला अर्धा मिनिटभर चांगलं परतवून घेतलं। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि या मसाल्यामध्ये काही ड्राय मसाले टाकले पुन्हा। या मसाल्यामध्ये सर्वात आधी मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले। कांदा टोमॅटोला जेवढं मीठ लागेल तेवढंच मीठ इथे टाकायचं आहे। पाव छोटा चमचा हिंग टाकून घेतली। हिंग टोटली ऑप्शनल आहे। नंतर एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला। पाव छोटा चमचा हळदी टाकून घेतली आणि पाव छोटा चमचा इथे मी लाल तिखट मसाला जो घरचा साठवणीचा मसाला आहे तो टाकून घेतला। सर्व जिन्नसला एकदा स्टर करून घेतलं म्हणजेच मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर टोमॅटो इथं पूर्ण गळालेला नव्हता, मसालेसुद्धा शिजवायचे होते म्हणून कढईवरती झाकण ठेवलं। 2-3 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि त्यानंतर हा टोमॅटो व्यवस्थित गळला होता, म्हणजे स्पॅच्युलाने ज्याला मी प्रेस केलं होतं तो व्यवस्थित मॅश होत होता। तर ही सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवली होती मी। मसाला इथे चांगला परतला होता आणि मसाल्याचा सुवास खूप छान येत होता। आता हा मसाला चांगला परतून झाल्यानंतर जे मॅरिनेट करून ठेवलेलं मटण होतं ते आता टाकायची वेळ आली। तर जे मॅरिनेट करून ठेवलेलं मटण होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं 2-3 तासासाठी। त्यानंतर मी ह्याला व्यवस्थितपणे या मसाल्यामध्ये टाकून घेतलं आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर मटण जेवढं आपण मॅरिनेट करून ठेवू ना तेवढं मटणच्या आतमध्ये सगळे मसाल्यांचे फ्लेवर जातात आणि मटण तेवढंच चांगलं होतं। आता कढईवरती मी झाकण ठेवले एक 15 मिनिटांसाठी। गॅसची फ्लेम स्लो ठेवली होती। 15 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले। मटणाला व्यवस्थितपणे एकदा मी परतवून घेतले। मटणच्या आतमध्ये जे ज्यूस असतं म्हणजेच मटणाचं स्वतःचं पाणी असतं त्याच्यामध्येच हे मटण शिजवून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा मटणाला परतल्यानंतर पुन्हा कढईवरती 15 मिनिटांसाठी झाकण ठेवले। 15 मिनिटानंतर कढईवरचे झाकण तर मटणला इथं बऱ्यापैकी तेल सुटलेलं होतं। पुन्हा एकदा मी मटणाला इथे मिक्स करून घेतलं, परतवून घेतलं, म्हणजेच मटण खाली लागलं नाही पाहिजे। तसं तर मी इथे नॉनस्टिकची कढई यूज केली होती। एकदा मी थोडंसं मटण घेतलं, म्हणजे एक मटणचा पीस घेतला आणि चेक केलं तर मटण अजून शिजायचं बाकी होतं। तर मी पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले। मटणाला मस्त तेल सुटलेलं होतं आणि सुहास पण एकदम भारी येत होता। तर मटणाला एकदा मी पुन्हा असं जरा मिक्स करून घेतलं, व्यवस्थितपणे परतवून घेतलं आणि अर्धा मिनिटभर गॅस असाच चालू ठेवला। तर टोटल इथे मी 40 मिनटं हे मटणाचं जे मसाला आहे त्याला परतवून घेतलेला होता। मटण इथे रेडी झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली। आता फायनल स्टेप म्हणजेच लेअरिंग करायची होती। तर एक मी टोप घेतला, रुंदीला थोडा कमी आणि लांबीला जास्त असा टोप घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये मी 1 चमचा कच्चं तेल टाकलं आणि स्पॅच्युलाच्या मदतीने तेल व्यवस्थितपणे सर्वीकडे पसरवून घेतलं। मी असं का केलं तर सर्वात आधी मी खाली इथे राईसची म्हणजेच भाताची लेअर लावणार होती। तर मी थोडा प्रमाणामध्ये जो राईस होता, जो बिर्याणीचा भात होता तो टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे सर्वीकडे ह्याला पसरवून घेतलं। ह्याच्यामध्ये जेवढा मला अख्खा मसाला मिळत होता, जसं दालचिनी एकदा मिळाली, परत लवंग आणि काळी मिरी मिळाली, ते सर्व मी आधी काढून घेतलं कारण की ते दातामध्ये आल्यावर चांगलं नाही लागत। आणि मग त्यानंतर जो मटण तयार करून घेतलेला होता तो जेवढा मटण होता म्हणजे अर्धा किलो मटण पूर्ण मी इथे टाकून घेतलेलं आहे। खालची लेअरिंग आहे ना राईसची ती आपल्याला थोडीशीच करायची आहे आणि वरती मटण अख्खं टाकायचं आहे आणि मटणाला सर्वीकडे व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं आहे। आता टोप इथे लांबीला मोठा आणि रुंदीला कमी असल्यामुळे व्यवस्थितपणे इथे पसरलं जातं आहे आणि त्यानंतर जी बाकीची जी राईसची लेअर आहे बिर्याणी राईसची ती वरती अख्खी पसरवून घ्यायची आहे। तर वरच्या साईडला ना जो बिर्याणीचा भात आहे तो जास्त प्रमाणात टाकायचा आहे। आता तुम्ही बघू शकता मी सर्व जो राईस आहे तो टाकून घेतलेला आहे। बिर्याणीचा राईस व्यवस्थितपणे थंड झाला होता आणि आता या पॉईंटला मी जे थोडंसं तेल बाजूला काढून ठेवलं होतं ज्याच्यामध्ये मी कांदा फ्राय केलेला होता, तर ते कांद्याचं तेल आहे ना ते टाकून घेतलं। कांद्याचं तेल अप्रॉक्सिमेट इथे 4 ते 5 टेबलस्पून होतं। तर ते टाकून घेतल्यानंतर मी इथे बिरिश्ता म्हणजेच फ्राय केलेला कांदा टाकून घेतला, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। कोथिंबीरसोबत इथे पुदिनासुद्धा टाकू शकता, मी अवॉइड केलेला आहे। त्याच्यानंतर मी इथे फूड कलर टाकून घेतला। पहिला मी ऑरेंज फूड कलर टाकून घेतला, लिक्विडी फूड कलर मी इथे यूज केलेला आहे। जर का पावडर फूड कलर यूज करत असाल तर मग त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते यूज करायचं आहे। केसरचं दूधसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आणि त्यानंतर टोपावरती झाकण ठेवले आणि 15 मिनिटे गॅसची फ्लेम स्लो ठेवून ह्या मटन बिर्याणीला शिजवून घेतलं। 15 मिनिटानंतर मी एकदा चेक केलं की राईस पूर्ण डन झाला आहे का वरच्या साईडनी, तर तो थोडासा कच्चा होता, एवढी बिर्याणी पूर्ण परफेक्टली रेडी झाली नव्हती। आता मी टोपावर पुन्हा झाकण ठेवलं, टोप साईडला केला आणि गॅसवरती इथे मी एक तवा ठेवून घेतला। आता दम द्यायचा होता मला बिर्याणीला, तर गॅसची फ्लेम हाय ठेवून
तवा चांगला तापवून घेतला. मग त्याच्यावरती मी हा टोप ठेवून घेतला. आता ह्याला जर का तुम्हाला सील करायचं असेल फॉईल पेपरनी किंवा पिठाणी तर तुम्ही ते तसं करू शकता, पण मी तसं काही केलं नाही. आणि 15 मिनिटं मी ह्या बिर्याणीला चांगला दम घेऊन घेतला. 15 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि 10 मिनिटं बिर्याणी अशीच ठेवली, म्हणजे तिला व्यवस्थितपणे स्टीम त्याचा आतमधल्या आत राहू दे म्हणून असंच ठेवलं. आणि त्याच्यानंतर मी ही बिर्याणी मिक्स करून घेतली आणि मग गरमागरम बिर्याणी सर्व केली. तर माझ्या पद्धतीने ही मटण बिर्याणी घरात नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर का माझ्या पद्धतीने तुम्ही मटण बिर्याणी घरात ट्राय केली तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.